श्री स्वामी समर्थ. राम स्वामींचे चांग भले. नमस्ते सर्वांना. मी आहे मनीषा आणि तुम्ही पाहतात माझा नवीन डेली ब्लॉग. तर तुम्ही जो वरती फोटो पाहताय तो आमच्या गावातले देवस्थान भैरवनाथांचा फोटो आहे. तर या भैरवनाथांचा म्हणजेच रामस्वामींची यात्रा आमच्या गावी उद्या आणि परवा होणार आहे. तर त्यामुळे मी 1-2 दिवस गावी जाणार आहेत आणि गावाला गेल्यानंतर तुम्हाला गावाकडील गमती जमती पाहायला भेटतील. तर हे आहे आमच्या गावातले आराध्य दैवत आणि ह्यांचीच यात्रा हनुमान जयंतीच्या 2 दिवस आधी असते आणि त्यामुळे आम्ही सर्व गावी यात्रेसाठी जाणार आहोत. तर पहा, सकाळची सुरुवात झालेली आहे. आंघोळ पांघोळ वगैरे केली आणि म्हटलं आता दिवाबत्ती करून घेऊया. तर पहा, मस्त देवाला दिवा वगैरे लावला आणि काल तुम्हाला मी म्हटलंच की माझ्या गॅलरीमध्ये एक गोखरणीचा वेल आहे आणि त्याला रोज 1-2 फुलं येतातच. तर म्हटलं चला फुलंही ठेवून झाली, दिवाबत्तीही केली आणि आज काही स्वयंपाकाचा ब्लॉग दाखवला नाही. आज स्वयंपाक केला आणि पटकन मुलांना जेवायला देऊन पॅकिंग सुरू केली. की मला गावाला जायचं आणि दुपारी पॅकिंग करायची. तर पहा, आज सकाळची कामं उरकले आणि आराम वगैरे तर काही केलं नाही. म्हटलं आराम वगैरे करत बसलं की बॅग पॅकिंग करायची राहून जाईल आणि थोडं मार्केटमध्ये जायचं आहे, थोड्या गोष्टी आणायच्या. म्हटलं आधी पॅकिंग करून घेऊ आणि नंतर मग बाजारात जाता येईल. तर पहा, यात्रा आहे, यात्रेसाठी गावाला जायचं आहे. म्हटलं 2 जरा भारी हेवी साड्या घ्याव्यात म्हणजे सकाळी मंदिरात जाताना त्या घालता येतील. तसं तर डेली वेअरच्याही 1-2 साड्या घेते आहे, पण म्हटलं मंदिरात जायचं आहे तर जरा छान साडी घ्यावी. कारण की गावाकडे गेलं की खूप बायकांच्या अंगावरही खूप छान छान साड्या असतात. तर दीदीलाही म्हटलं थोडा हेवी ड्रेस आंब्रेला आहे तिच्याकडे, तो घ्यावा. तर पहा कसा आहे दीदीचा ड्रेस. म्हटलं तो तिला सकाळी मंदिरात जाताना घालता येईल. आणि ह्यावेळेस काही यात्रेसाठी शॉपिंग वगैरे नाही केली, कारण की शॉपिंग तसं पाहिलं ना तर आजकाल महिन्याला शॉपिंग होती. काही ना काही महिन्यालाच साडी कुर्ते काही ना काही घेणंच होते. त्यामुळं म्हटलं तर पहा, त्याच्यावरचे हा दुपट्टा आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावरची. तर दीदीलाही 2 ड्रेस घेतलेले आहेत. म्हटलं तिलाही जो आवडेल तो ती घालेल. आमच्या इथे 2 दिवस यात्रा असते, त्यामुळे 2 दिवस जरा चांगले व्यवस्थित नवीन कपडे घातलं की बरं वाटतं. कारण की गावाकडं खूप पाहुणे रावळे येतात आणि मग जरा छान राहिलं की जरा बरं वाटतं. नाही तर उगीच रोजच्यासारखं गावंढळ राहिलं की मग विचारूच नका. हे पहा, त्याच्यावरचा हा दुपट्टा आणि ही पॅन्ट आहे. तर तिला रोज घालण्यासाठी जीन्सवरती 1-2 टॉप घेतलेत. म्हटलं दिवसभर घालण्यासाठी तर घरातले ट्रॅक पॅन्ट आणि ते घालतेच, पण कुठं बाहेर वगैरे गेलं बाजारात वगैरे की जरा जीन्स आणि टॉप ती घालते. तर मग हे पहा, दादासाठी सुद्धा मी शेरवानी घेतलाय, पण त्याच्या आधी एक जॅकेटचे ड्रेस असतात पहा मुलांचे, तर तो घेतलेला आहे. त्याला यात्रेसाठी म्हटलं दुपारून घालेन तो. सकाळी तर त्याला थोड्या वेळ शेरवानीच घालावा आणि शेरवानी तर तो घालतच नाही, कारण की घातलं की तो म्हणतो की ते टोचते. आता कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे मुलांना तुम्हीच सांगा. शेरवानी वगैरे तर त्याचे एवढे पडलेत तो घालतच नाही. तसेच ते त्याचे लहानपणापासूनचे तर ते ठेवून आता ते छोटे झालेत आणि आत्ताही त्याला मध्ये घेतला होता तोही तो घालत नाहीये. तर पहा, ही तर झाली नवीन कपड्यांची बॅग. अजून डेली रोज घालण्यासाठी जे कपडे लागतात त्याची पॅकिंग करायची आहे. नंतर मग आपलं मेकअपचं सामान तर आहे, ते तर महत्त्वाचं आहे, ते तर घेऊनच जावं लागतंय. तर चला आधी डेलीचे कपडे भरते आणि मग मेकअपचं सामान भरताना ते तुम्हाला दाखवते. तर पहा, कपड्यांची पॅकिंग तर मी केली. तर आता म्हटलं थोडंसं मेकअपचं सामान, यात्रा आहे तर मेकअपचं सामान घ्यायलाच हवं. तर पहा, सर्वात आधी आपलं टिकली आणि लिपस्टिक घेतलेली आहे. त्यानंतर साडीवरती आणि ड्रेसवरती मॅचिंग कानातले तर हवेच, कारण की आजकाल गोल्ड कोणी घालत नाही जास्त
आपली साडीवरती मॅचिंग असेल तसंच घालतात. त्यानंतर कानातले तर अजून घेतलेत खूप सारे. आता एवढे सारे काही दाखवत बसायला टाईम वगैरे नाही आहे, तर खूप कानातले आहेत. आणि नंतर मग आपला सिंदूर आहे आणि आपली फिटमी माझ्या टोननुसार 128चा टोन आहे हा. आणि स्पंज तर लागतोच आणि अजूनही एक स्पंज आहे. त्यानंतर ही आहे फिटमीची क्रीम आणि ही पण एक फिटमीचीच क्रीम आहे. या दोन्ही यूज करते मी. त्यानंतर आपलं हे हायलायटर आहे. हायलायटर पण वापरते मी कधी कधी. त्यानंतर हे पण एक हायलायटर सारखंच आहे, पण छान आहे हे पण. आणि नंतर मग नेल पेंट तर लागतातच, जशी साडी असेल तशी नेल पेंट लावायला. आणि लिपस्टिकचे तर एवढे शेड आहेत की विचारू नका तुम्ही. खूप शेड आहेत लिपस्टिकचे माझ्याकडं. हे पहा, खूप वेगवेगळे कलरचे खूप सारे शेड आहेत. आणि जशी साडी असेल तसं थोडंसं त्याला मॅच करून ती लिपस्टिक वगैरे मी लावते. त्यानंतर आपली काजल पेन्सिल आणि हे पहा नेल पेंट तर अजून खूप आहेत. प्रत्येक साडीवरती प्रत्येक वेगवेगळी घेऊन ठेवलेले आहेत मी. जशी साडी असेल तशी ते मी आपल्याला म्हणजे लगेच लावता यायला पाहिजे घरात जर असेल तर. म्हणून प्रत्येक याची मी साडीवरती मॅचिंग कलरचे घेऊन ठेवलेले आहेत. आणि मेन हा आहे हेअर स्प्रे. जर केस वगैरे धुतले नाही किंवा उन्हामुळे केस आपले चिपचिपी होतात, तर हा हेअर स्प्रे तर कायम माझ्याजवळ असतोच. तर अजून आहेत मेकअपच्या सामानमध्ये आपल्या आता टिकल्या वगैरे झाल्या, हायलायटर झाले आणि फिटमीच्या क्रीम वगैरे सर्व काही घेतलेलं आहे. आणि अजूनही आहे मेकअपचं सामान, पण दाखवायला एवढा टाईम नाही आहे. नेक्स्ट टाईम आपण एकदम निवांत हे सर्व बघूया आयटम. तर दुपारी मस्त सर्व कपड्यांची आणि मेकअपच्या सामानाची पॅकिंग केली आणि नंतर म्हटलं संध्याकाळी आता स्वयंपाकाचा काय मेनू करावा. तर रोजच भाजीला वैताग, काय करावी भाजी कळतच नाही, रोजचं भाजीचं टेन्शन. तर म्हटलं आज मस्त संध्याकाळी जेवायच्या टायमाला गरम गरम बेसन करूयात. तर पटकन भाकरी केल्या आणि म्हटलं आता बेसनाची तयारी करूया, कारण की बेसन केल्या केल्याच खायला छान लागतं. नंतर ते थंड झालं की खायला छान लागत नाही. तर पहा, भाजीचा तर रोजचाच प्रश्न आहे, कोणती भाजी करायची आणि कोणती नाही ते. म्हटलं चला आज बेसनच करूया, कारण की गावाला जायचे म्हणून मी काही भाजी वगैरे आणली नाही. Happy birthday dear Baba, happy birthday to you. Happy birthday. स्वयंपाक केला आणि आमच्या शेजारच्या काकांचा बर्थडे होता, तर म्हटलं केक कापून येऊया. केक कापून घरी आलो आणि मस्त जेवण केलं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तर काही भाजी घ्यावी हे सुचतच नाही, तर कशी तरी 1-2 भाज्या घेतल्या आणि घरी आले. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद.